या ठिकाणी सायन्स विषय शिकवत असताना मला समोर आलेल्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणी अशा आहेत की आपल्या लहानपणी म्हणजे 90s मध्ये आपण शेतामध्ये आपला वावर जास्त असायचा. शेतामध्ये वावर जास्त असल्यामुळे प्रत्येक पदार्थ जे आहेत किंवा खायचे पदार्थ असतील, झाडं असतील, मग वेल्या असतील किंवा प्रत्येक झाडांची नाव वगैरे आपल्याला माहिती असतात. ओके. पण आजच्या पिढीमध्ये प्रॉब्लेम असा झालाय की डिजिटल बोर्ड आलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही डिजिटल बोर्डवरती दाखवण्यात येत आहे. म्हणजे आजच्या पिढीने सगळ्यात जास्त चित्र पाहिलेली आहेत. ओके. प्रत्यक्षामध्ये अशा अनेक प्लांट्स आहेत जे की त्यांनी कधी पाहिलेलेच नाही आहेत. म्हणून आता आपण एक नवीन भाग सिरीज सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष छोट्या छोट्या गोष्टीपासून आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्लांट्सची, त्या प्लांट्सला येणारे जे फ्रुट्स आहेत त्या फ्रुट्सचे प्रकार असतील किंवा फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल प्रॅक्टिकली माहिती द्यायची आहे. ती सिरीज मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत आता इथे सुरू करत आहे. येथे लक्षात. तर आज या ठिकाणी हा जो लिंबू आहे, ही चिंच आहे आणि हे जे दही आहे, हे दही, हे चिंच आणि हे लिंबू यांची चव ही आंबटच का असते याबद्दलची माहिती आणि प्रत्यक्षामध्ये हे तिन्ही पदार्थ या ठिकाणी घेऊन याबद्दलचं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करत आपल्यालाही देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की त्याला लाईक करा, म्हणजे याची सिरीज पुढे चालू राहील. हे जे तुम्हाला दिसतंय हे काय आहे? लिंबू. ठीक आहे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? लेमन. लेमन म्हणतात. छान. ही काय आहे? चीज. ओके. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? टॅमॅरिन म्हणतात. काय म्हणतात? टॅमॅरिन म्हणतात. ओके. हे जे दिसते तुम्हाला वाटीमध्ये ते काय आहे? दही. दही आहे. याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कर्ड. कर्ड म्हणतात. व्हेरी गुड. ओके. आता आपण लेमन पण खाल्लेला आहे, म्हणजे लिंबूही खाल्लेला आहे. चिंच तर सगळ्यांनाच आवडते मीठ टाकून खाण्यासाठी. ओके. आणि दही तर आपल्याला दररोज दैनंदिन जीवनामध्ये आपण जेवण करत असताना दह्याचा आता अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर आपण करतो. ओके. तर आता लक्ष द्या की जेव्हा आपण लिंबू खातो आणि जेव्हा आपण चिंच खातो, जेव्हा आपण दही खातो, हे तिन्ही पदार्थ खात असताना आपल्यासाठी एक कॉमन गोष्ट असते. ती कॉमन गोष्ट कोणती असेल? या तिन्ही पदार्थाची चव कशी असेल? आंबट असेल. ओके. तुम्ही सर्वांनी खाल्ले ह्या लेमन जो आहे, हे जे लिंबू आहे, या लिंबाची चव कशी आहे? आंबट आहे. या चिंचची चव कशी आहे? दह्याची पण चव कशी असते? ज्याला आपण आंबूस म्हणतो. लक्षात देईन. आता पुढे लक्षात घ्या, जर हा लेमन, ओके, हा तर दिसायला वेगळा आहे, बरोबर आहे. चिंच पण दिसायला वेगळी आहे आणि हे दही पण दिसायला वेगळं आहे. हे तिन्ही पदार्थ दिसायला वेगळे आहेत, पण जेव्हा आपण यांना खातो तेव्हा मात्र याची चव कशी असते? सारखी असते. लक्षात. आता लक्षात घ्या, आपण चहामध्ये साखर टाकली, ओके, पेढ्यामध्ये साखर टाकली, लाडूमध्ये साखर टाकली, बरोबर आहे. ते तिन्ही पदार्थ कसे लागतात आपल्याला? गोड लागतात. ते वेगवेगळे पदार्थ आहेत दिसायला, ओके, पण ते गोड लागतात. ते गोड असण्याच्या पाठीमागचं कारण त्यांच्यामध्ये ऍड केलेली काय असते? शुगर असते, साखर असते. मग आता हे तिन्ही पदार्थ जर खात असताना आपल्याला आंबट लागत असतील तर याचा अर्थ असा आहे का की या तिन्ही पदार्थामध्ये एकच कुठला तरी असा पदार्थ मिसळलेला आहे जेणेकरून हे तिन्ही पदार्थ आपल्याला खाण्यासाठी आंबट लागतात. ओके. असं आपल्याला वाटू शकतं, पण असं नाहीये. हा जो लेमन आहे, हा लिंबू आहे, याच्यामध्ये जे ऍसिड म्हणजे जे आम्ल आहे, ज्याच्यामुळे हे तिन्ही पदार्थ काय लागतात आपल्याला? आंबट लागतात. त्या ऍसिडचं नाव आहे सायट्रिक ऍसिड. कोणतं ऍसिड आहे? सायट्रिक ऍसिड. तर लिंबामध्ये म्हणजे लेमन मध्ये कोणतं ऍसिड असतं? सायट्रिक ऍसिड असतं. ओके. चिंच पण खायला आपल्याला आंबट लागते, पण या चिंचमध्ये जिला आपण टॅमॅरिन म्हणतो तिच्यामध्ये असतं टार्टारिक नावाचं ऍसिड. कोणतं ऍसिड? टार्टारिक ऍसिड. ओके. आता हे जे दही आहे, या दह्यामध्ये पण ऍसिड असतं. आता बघा, लेमन मधलं ऍसिड पाहिलं आपण, त्याचं नाव वेगळं होतं, सायट्रिक ऍसिड. ही चिंच आहे, तर या चिंच मधलं जे ऍसिड आहे त्याचंही नाव वेगळं आहे, टार्टारिक ऍसिड. त्याच पद्धतीने या दह्यामध्ये पण एक वेगळं ऍसिड असतं, त्याचं पण एक नाव आहे. येते लक्षात. तर हे नाव तुम्हाला शोधून काढायचं आहे की दह्यामध्ये जे आहे ते कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं जेणेकरून दही आपल्याला खात असताना आंबट किंवा आंबूस लागतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये SOUR असं म्हणतो. लक्षात. ज्या शब्दाचा अर्थ काय होतो? आंबट असा होतो. ओके. यावरून आपल्याला काय लक्षात येतं? निसर्गामध्ये जे कोणती फळं आहेत ती फळं आपल्याला आंबट लागत असतील तर त्या प्रत्येक फळामध्ये सारखंच ऍसिड प्रेझेंट नसतं, तर वेगवेगळं ऍसिड प्रेझेंट असतं. लक्षात. म्हणजे लिंबू आंबट लागण्याच्या पाठीमागे सायट्रिक ऍसिड कारणीभूत आहे, तर चिंच आपल्याला आंबट लागण्याच्या पाठीमागे टार्टारिक ऍसिड आहे. त्याच पद्धतीने दह्याचं सुद्धा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की या दह्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं त्याचं नाव शोधायचं आहे. तर पहा मित्रांनो, आमचे विद्यार्थी तर शोधून काढणार आहेत की दह्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड असतं, त्या ऍसिडचं नाव काय आहे. आणि तुम्हालाही जर माहिती असेल की दह्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऍसिड आहे तर ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आम्ही परत भाग 2 घेऊन येणार आहोत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या बुक्समध्ये असलेली बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स या विषयातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या अगदी क्लिअर झाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही ही प्रॅक्टिकल सिरीज सुरू केलेली आहे.